मित्रांनो, आपल्या जीवनातील प्रत्येक यशपयश, आनंददुःख यामागे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद दडलेला असतो. पितर केवळ अदृश्य नाहीत, तर ते आपल्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात सहभागी असतात. म्हणूनच पितृपक्षाचा काळ हा साधा कालखंड नसून आपल्या पूर्वजांशी नाते जपण्याचा, त्यांचे ऋण फेडण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याची परमसंधी आहे. आज आपण ऐकणार आहोत अशी एक दिव्य कथा, जिच्यात पितृपूजेचे गूढ महत्त्व उलगडते आणि जी कथा स्वतः भगवान श्रीकृष्णांनी पक्षीराज गरुडाला सांगितली होती. आज आम्ही पितृपक्षाची एक महान आणि दिव्य कथा घेऊन आलो आहोत. असे म्हटले जाते की या पवित्र कथेला ऐकण्यामात्राने सर्व प्रकारचे पितृदोष नष्ट होतात. ज्याच्या कानात ही कथा पोहोचते त्याचे कोट्यवधी पाप नष्ट होतात आणि त्याला अपार धन, संपत्ती, सुख तसेच समृद्धीची प्राप्ती होते. ही अद्भुत कथा स्वयं भगवान श्रीकृष्णांनी पक्षीराज गरुडाला सांगितली होती. तर चला श्रद्धा आणि मनोभावाने ऐकूया पितृपक्षाची ही परममंगलमय कथा. मित्रांनो, ही गोष्ट अत्यंत प्राचीन काळातील आहे. एकदा पक्ष्यांचा राजा गरुडाच्या मनात पितृपक्षाबद्दल खोल जिज्ञासा उत्पन्न झाली. या जिज्ञासेचे समाधान मिळवण्यासाठी गरुडजी द्वारकेत आले आणि भगवान श्रीकृष्णांच्या समोर विनम्रतेने प्रणाम करून उभे राहिले. भगवान श्रीकृष्णांनी गरुडाला स्नेहपूर्वक आपल्या समीप बसण्याचा संकेत दिला. गरुडाने हात जोडून निवेदन केले, हे प्रभू, माझी एक शंका आहे. कृपया सांगावे, पितृपक्षामध्ये जर मनुष्य पितरांची पूजा करतो तर त्याला काय फळ मिळते? या पवित्र दिवसांत पितरांच्या प्रसन्नतेसाठी कोणते उपाय केले पाहिजेत? भगवान श्रीकृष्ण गरुडाकडे स्मित करून म्हणाले, हे गरुड, तू अत्यंत उत्तम प्रश्न विचारला आहेस. खरंतर तुझ्या प्रश्नात संपूर्ण मानवजातीचे कल्याण सामावलेले आहे. जो मनुष्य श्रद्धेने पितरांना संतुष्ट करतो त्याचे सर्व दुःखदोष आपोआप नष्ट होतात. पितरांची पूजा केल्याने मनुष्याला आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. या संदर्भात एक प्राचीन कथा प्रचलित आहे जी मी आज तुला सांगतो. तिला लक्षपूर्वक ऐक. जो कोणी श्रद्धेने ही कथा ऐकतो आणि सांगतो त्याचे सर्व पितृदोष नष्ट होतात आणि त्याच्यावर सदैव पितरांची कृपा राहते. गरुड उत्सुकतेने म्हणाला, हे प्रभू, आपल्या श्रीमुखातून ही मंगल कथा ऐकण्यासाठी मी अत्यंत आतुर आहे. कृपया मला ही कथा सविस्तर सांगावी. मी नक्कीच ही पुण्यकथा जनजनापर्यंत पोहोचवीन. श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुड, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. प्राचीन काळात रुची नावाचे एक पराक्रमी राजा होते. एका दिवशी राजाने संसारातील सर्व मायामोहाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपला राजपाट, धनदौलत आणि सर्व सांसारिक सुखांचा परित्याग करून वैराग्य धारण केले. निर्मोही होऊन ते ब्रह्मचर्याचे पालन करत तपस्वी जीवन जगू लागले. राजा रुची घरपरिवार सोडून वनात साधूप्रमाणे विचरण करू लागले. ते दिवसा केवळ एकदाच अल्पाहार घेत आणि उरलेला वेळ प्रभुचिंतन व तपस्येत व्यतीत करत. राजा रुचीच्या या कठोर त्यागपूर्ण जीवनामुळे त्यांच्या पितरांना अत्यंत चिंता वाटू लागली. स्वर्गलोकात विराजमान त्यांचे दिवंगत पूर्वज हे पाहून खूप दुःखी झाले की त्यांचा वंशज संसार त्यागून संन्यासी जीवन स्वीकारत आहे. आपल्या पुत्राचा वंश अशा प्रकारे संपुष्टात येईल या भीतीने पितर घाबरले. ते विचार करू लागले, जर रुचीने विवाह केला नाही आणि संतती उत्पन्न केली नाही तर त्यांच्या कुलाची परंपरा इथेच संपेल. मग पितरांना पिंडदान आणि श्राद्धकर्म कोण करणार? या आशंकेने व्याकुळ होऊन पितरांनी ठरवले की त्यांना स्वतः पृथ्वीवर जाऊन आपल्या वंशजाला समजवले पाहिजे, जेणेकरून तो वैराग्य सोडून गृहस्थ जीवन स्वीकारेल. काही काळानंतर एका दिवशी ऋषितुल्य बनलेले राजा रुची वनात एकांतात तपस्या करत होते. तेव्हाच अचानक एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि तेथे 4 तेजस्वी पुरुष अवतरले. त्या दिव्य आत्म्यांना पाहून ऋषी रुचीची तंद्रा भंगली आणि त्यांनी विस्मयाने डोळे उघडले. आपल्या समोर असे अलौकिक आगंतुक उभे पाहून त्यांनी तत्काळ उठून त्यांच्या चरणी दंडवत प्रणाम केला. ते विनम्रतेने म्हणाले, हे महान आत्म्यांनो, आपण कोण आहात आणि आज माझ्या समोर प्रकट होण्याचे कारण काय आहे?
त्यातील एक दिव्य पुरुष मधुर स्वरात म्हणाले, वत्सरुची, आम्ही तुझे पितर आहोत, म्हणजे तुझे पूर्वज. तुझे सध्याचे आचरण पाहून आम्ही अत्यंत दुःखी झालो आहोत, म्हणून तुला भेटण्यासाठी आलो आहोत. आपले पूर्वज समोर उभे आहेत हे जाणून ऋषी रुचीचे डोळे श्रद्धेने भरून आले. त्यांनी हात जोडून आदरपूर्वक म्हणाले, हे पूज्य पितृदेव, आपल्या दर्शनाने माझे जीवन धन्य झाले. कृपा करून सांगा की माझ्या कोणत्या वर्तनामुळे आपण अप्रसन्न आहात. माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे की आपण सर्व मला चेतावणी देण्यासाठी स्वर्गातून स्वखर्ची धारले आहात. एका पित्रांनी गंभीर स्वरात सांगितले, हे पुत्र, आम्ही तुझ्या जीवनमार्गावर समाधानी नाही, कारण तू अद्याप विवाह केलेलाच नाहीस. सांग, तू गृहस्थ जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय का घेतलास? विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश करणे हे मानव जीवनाचे परमकर्तव्य आहे. गृहस्थाश्रम हा स्वर्ग व मोक्ष प्राप्तीचा उत्तम मार्ग मानला गेला आहे. गृहस्थ झाल्याशिवाय मनुष्य आपले सर्व कर्तव्य पूर्ण करू शकत नाही, ना मोक्ष प्राप्त करू शकतो. दुसऱ्या पित्रांनी समजावत पुढे सांगितले, हे वत्सा, गृहस्थ जीवनात राहूनच मनुष्य देवता, पितर, ऋषीमुनी आणि अतिथी यांची सेवा उत्तम रीतीने करू शकतो. जो मनुष्य घरपरिवारात राहून यज्ञ करतो, देवतांना स्वाहा उच्चारासह हवी अर्पण करतो आणि पितरांच्या निमित्ताने स्वधा म्हणत तर्पण करतो, तोच आपले देवऋण आणि पितृऋणातून मुक्त होतो. याचप्रमाणे गृहस्थ आपल्या दारात आलेल्या अतिथीला अन्नजल देऊन तृप्त करतो आणि दानपुण्य करतो, तेव्हा तो ऋषीऋण आणि मानवऋण देखील चुकवतो. एका दुसऱ्या पित्रांनी समजावले, संतान उत्पन्न करणे आणि वंश पुढे नेणे हे मनुष्याचे परमधर्म आहे. विचार कर, संतानाविना तुला स्वर्ग कसा मिळेल? तुझ्यानंतर तुझ्या पितरांना पिंडदान आणि श्राद्धकर्म कोण करील? देवपूजा आणि पितृतर्पण यांसारखे कर्म न करता तुला उत्तम लोकांची प्राप्तीही होणार नाही. जर तू आपल्या कर्तव्यापासून विमुख राहिलास तर मृत्यूनंतर तुला नरक भोगावा लागेल आणि पुढच्या जन्मातही यातना सोसाव्या लागतील. पितरांचे बोलणे ऐकून काही वेळ ऋषी रुची मौन राहिले. मग त्यांनी हळूवार स्वरात उत्तर दिले, हे माझ्या पूज्य पूर्वजांनो, तुमच्या चिंतेचे मूळ कारण मी समजतो आहे. पण कृपा करून माझेही म्हणणे ऐका. माझ्या विचाराने सांसारिक विवाहाचे बंधन मनुष्याला अनेक दुःखांचे कारण ठरते. गृहस्थ जीवनात पाऊल ठेवताच मोहमाया घेरते आणि मनुष्य जाणून जाणता नवे पापकर्म करू लागतो. याच विचाराने मी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा संकल्प केला आहे. मला वाटते स्त्रीसंगामुळे मन आणि इंद्रिये यांवर नियंत्रण ठेवणे कठीण होते, ज्यामुळे आत्मिक शांती भंगते. जो मनुष्य ब्रह्मचर्याचे पालन करत रोज शास्त्रांचे अध्ययन करतो आणि ज्ञानरूपी अमृताने आपली आत्मा निर्मळ करतो, तोच खऱ्या अर्थाने प्रशंसनीय आहे. म्हणूनच मी माझी इंद्रिये वशात ठेवून ज्ञानाच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून माझी आत्मा संसाराच्या बंधनांपासून दूर राहील. पितर काही क्षण शांत राहिले. मग एक पितर धैर्याने म्हणाले, वत्सा, इंद्रियसंयम आणि आत्म्याची शुद्धी याबद्दल तू योग्य बोललास. मनुष्याने नक्कीच आपल्या मन आणि इंद्रिये वशात ठेवावीत आणि आत्मज्ञानाच्या जलाने आत्म्याला शुद्ध करत राहावे. परंतु तू ज्या मार्गावर चालला आहेस तो पूर्ण कल्याणाचा मार्ग नाही. वेदशास्त्रात सांगितलेल्या कर्मांचा त्याग करणे उचित नाही. यज्ञ, दान, तप यांसारखी शुभकर्मे जर निष्काम भावाने केली गेली तर ती बंधन बनत नाहीत, उलट पापांचा नाश करतात. पूर्वजन्मातील पापपुण्य देखील मनुष्याला जे सुखदुःख देतात ते भोगून संपतात. आता तुझ्या तर्काला उत्तर ऐक. शास्त्रात पुरुषाला विवाह करणे आणि गृहस्थाश्रम स्वीकारणे याचा आदेश दिला गेला आहे. जर तू विवाह केला नाहीस तर तुला मोक्ष कसा मिळेल? संतानाविना तुला स्वर्गप्राप्ती होणार नाही, ना आम्हाला तर्पण मिळेल. संततीने केलेल्या श्राद्धामुळेच पितरांना तृप्ती मिळते आणि वंश पुढे जातो. म्हणून हे पुत्रा, विधीपूर्वक विवाह कर आणि संतती उत्पन्न कर. जर तू तसे केले नाहीस तर आतापर्यंत तपत्यागाने जो काही पुण्यसंचय केलास तो सर्व निष्फळ होईल. आमचा वंश नष्ट झाल्याने आम्ही पितरही अतृप्त राहू.
फक्त संतती प्राप्ती करून आणि तिचे योग्य पालनपोषण करूनच तू आम्हाला संतुष्ट करू शकतोस. पितरांचे हे तर्कपूर्ण वचन ऐकून ऋषी रुचीच्या हृदयात परिवर्तन झाले. त्यांनी अनुभवले की खरंच त्यांचे पूर्वज योग्य बोलत आहेत. बराच विचार केल्यानंतर शेवटी त्यांनी ठरवले की आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी गृहस्थ जीवन स्वीकारणेच योग्य आहे. त्यानंतर ऋषी रुचीने हात जोडून पितरांना निवेदन केले, हे पितृदेवांनो, तुम्ही मला सन्मार्ग दाखविला आहे. आता मी गृहस्थ जीवन स्वीकारण्यास तयार आहे आणि विवाह करण्याचा संकल्प घेतो. परंतु एक समस्या आहे, माझे वय आता खूप झाले आहे. माझ्यासारख्या वृद्ध आणि तपस्वी पुरुषाला कोण आपली कन्या देईल? कोणत्या कन्येचे आईवडील तिचा माझ्याशी विवाह करण्यास तयार होतील हाच विचार करून माझ्या मनात संकोच निर्माण होत आहे. पितरांनी उत्तर दिले, वत्सा, तू फक्त आपले कर्तव्य पार पाडण्याचा प्रण कर. मार्ग आपोआप सापडेल. जर तू आमच्या वचनांचे पालन केले नाहीस तर आमचेही पतन निश्चित आहे आणि तुझीही अधोगती होईल. हे विचारू नकोस की कन्या कोण देईल. लक्षात ठेव, ईश्वर त्यांची मदत करतात जे आपले दायित्व पार पाडण्यास तत्पर असतात. इतके बोलून ते 4 दिव्य पितर क्षणात अदृश्य झाले. पितरांचे अंतर्धान होताच ऋषी रुची वनात एकटे उभे राहिले. आता त्यांच्या समोर सर्वात मोठे आव्हान होते, स्वतःसाठी एक योग्य जीवनसंगिनी शोधणे. त्यांनी संकल्प तर केला होता, पण मनात शंका आणि चिंता उठत होती की हे कार्य कसे पूर्ण होईल. ऋषी रुची अनेक स्थळी भटकून स्वतःसाठी वधू शोधण्याचा भरसक प्रयत्न करू लागले. परंतु सर्वत्र निराशाच हाती लागली. त्यांच्या वृद्धत्वाकडे आणि तपस्वी जीवनाकडे पाहून कोणीही त्यांना कन्या द्यायला तयार नव्हते. काळ जसजसा गेला तसतशी त्यांची निराशा वाढू लागली. पण त्यांनी हिंमत सोडली नाही. पितरांचे वचन त्यांना वारंवार स्मरण येत आणि त्यांचे हृदय व्यथित होई. तरीही ते सतत प्रयत्नशील राहिले. शेवटी बराच विचार केल्यानंतर ऋषी रुची या निष्कर्षावर आले की आता फक्त ईश्वरच त्यांची मदत करू शकतात. त्यांनी निश्चय केला की सृष्टिकर्ता भगवान ब्रह्मांची आराधना केली जावी. हे ठरवून ते घनदाट वनात एका एकांत स्थळी तपस्या करण्यासाठी बसले. ऋषी रुची यांनी दृढ संकल्पाने तप आरंभ केला. त्यांची तपस्या दिवसेंदिवस कठोर होत गेली. त्यांनी 100 वर्षे कठोर तपामध्ये स्वतःला तपवले. त्यांच्या तपस्येची ज्वाला इतकी प्रबल होती की देवलोकापर्यंत तिच्या ऊर्जेने कंप पावू लागला. अखेर त्यांच्या घोर तपस्येने प्रसन्न होऊन जगतपिता ब्रह्मदेव प्रकट झाले. 4 मुखांचे ब्रह्माजी आपल्या संपूर्ण दिव्य आभेसह प्रकट झाले आणि त्यांच्या आगमनाने सारा वन प्रकाशाने आलोकित झाला. ब्रह्माजींचे दर्शन होताच ऋषी रुची गदगद झाले आणि झटपट उठून आदरपूर्वक ब्रह्मदेवांना प्रणाम केला. ब्रह्माजी प्रसन्न होऊन म्हणाले, हे रुची, तुझ्या तपस्येने मला संतुष्ट केले आहे. तुझी लगन आणि धैर्य अनुकरणीय आहे. सांग वत्सा, तुझी कोणती अभिलाषा आहे, जी इच्छा तुझ्या हृदयात आहे ती निःसंकोच मला सांग. मी तुझी मनोकामना पूर्ण करीन. भगवान ब्रह्मांचे मधुर वचन ऐकून ऋषी रुचींच्या डोळ्यात श्रद्धेचे अश्रू दाटून आले. त्यांनी हात जोडून विनीत स्वरात म्हटले, हे जगतपिता, आपल्या दर्शन मात्राने माझे जीवन यशस्वी झाले. माझ्या पितरांनी मला वंश चालवण्यासाठी संतान उत्पन्न करण्यास सांगितले आहे. पण मला योग्य वधू मिळत नाही. सारे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. कृपया आपणच काही उपाय सांगा किंवा स्वतः मला एखादी सुपात्र कन्या द्या, ज्यांच्याशी विवाह करून मी संतान उत्पन्न करू शकेन. ब्रह्माजी हस्त म्हणाले, हे ऋषीवर, तुझ्या पितरांनी तुला दाखवलेला मार्ग योग्य आहे. तू निश्चिंत राहा. तुला लवकरच एक आदर्श पत्नी मिळेल. ऐक, पुढे जाऊन तू स्वतः प्रजापतीच्या पदाला सुशोभित करशील आणि तुझ्याद्वारे अनेक प्रजांचा पालनपोषण होईल. आता मी तुला एक उपाय सांगतो. तू मनात आपली इच्छा दृढ ठेवून आपल्या पितरांची श्रद्धापूर्वक पूजा कर. श्राद्ध आणि तर्पणाच्या द्वारे आपल्या पितरांना प्रसन्न कर. ते प्रसन्न होऊन तुझी ही कामना अवश्य पूर्ण करतील आणि तुला उत्तम गुणांनी संपन्न पत्नीचा वरदान देतील.
असे म्हणून भगवान ब्रह्मा अंतर्धान झाले. ब्रह्माजी गेल्यावर ऋषी रुची यांनी त्यांच्या आज्ञेनुसार तत्काळ आपल्या पितरांना प्रसन्न करण्याचे उपाय सुरू केले. ऋषी रुची जवळच वाहणाऱ्या एका पवित्र नदीच्या तीरावर पोहोचले. तेथे त्यांनी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण केले. मग एकांतात कुशा पसरवून आसन लावले आणि आपल्या पितरांच्या निमित्त तर्पण केले. अंजलीत जल भरून सूर्यदेवाकडे तोंड करून मंत्रोच्चारासह जल अर्पण केले आणि पितरांना आवाहन केले. त्यानंतर एकाग्र चित्ताने तेथे शांत बसून पितृदेवांची महिमा स्मरण करून त्यांची स्तुती करू लागले. श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुड, महात्मा रुची यांनी त्या वेळी पितरांची जी स्तुती केली ती प्रत्येक मनुष्याने ध्यानपूर्वक ऐकावी. असे म्हणतात की या स्तुतीच्या श्रवणानेच सर्व प्रकारचे दुःख आणि दोष नाहीसे होतात. जो मनुष्य एकदाही हे ऐकतो त्याचे अनेक पाप नष्ट होतात आणि त्याला पितरांचे आशीर्वाद लाभतात. म्हणून तू देखील मन लावून ही स्तुती ऐक. तेव्हाच या कथेला पूर्ण फल तुला प्राप्त होईल. ऋषी रुची हात जोडून आकाशाकडे पाहू लागले आणि भक्तिभावाने प्रार्थना करू लागले. जे अधिदेवता रूपाने सर्वत्र विद्यमान आहेत आणि ज्यांना श्राद्धाच्या प्रसंगी देवतांच्या माध्यमातून स्वधा उच्चारणाने तृप्त केले जाते, त्या समस्त पितृगणांना माझे कोटी कोटी नमन. जे पितृगण अग्निश्वात, वर्हषद, आजप आणि सोंप म्हणून ओळखले जातात, ते सर्व माझ्या या श्राद्धाने संतुष्ट होवोत. अग्निश्वात पितर माझ्या पूर्व दिशेची रक्षा करो. वर्हषद पितर सदैव दक्षिण दिशेची रक्षा करो. आजप पितर पश्चिम दिशेची आणि सोंप पितर उत्तर दिशेची रक्षा करो. पितृग आमच्यावर कृपा ठेवोत आणि आम्हाला राक्षस, भूत, प्रेत, पिशाच यांसारख्या दुष्ट शक्तींच्या प्रभावापासून वाचवोत. विश्वभूख, आराध्य, धर्म, धान्य, शुभानंद, भूतिद, भूतकृत आणि भूती नावाचे आदिन्व प्रकारचे पितृगण, कल्याण आणि कल्याद, कल्याकर्ता, कल्यात्राश्रय, कल्याता हेतू आणि अंध नावाचे आदिच प्रकार, वरेण्य, वरद, तुष्टिद, पुष्टिद, विश्वपात आणि धाता असे आदिसात प्रकार, पापविनाशक, महान, महात्मा, महित, महिमावान आणि महाबल नावाने प्रसिद्ध असे 5 प्रकार, त्यांच्यासह सुखद, धंद, धर्मद आणि भूत असे आदी 4 प्रकार, अशा प्रकारे एकूण 31 प्रकारचे पितृगण या जगतात विराजमान आहेत. मी त्या सर्व पितरांना प्रणाम करतो. कृपा करून आपण सर्व माझ्याकडून विधिपूर्वक अर्पण केलेले हे तर्पण व पिंडदान स्वीकारून तृप्त व्हावे आणि माझ्यावर आपली कृपा ठेवावी. महात्मा रुचींची ही भावपूर्ण स्तुती ऐकून पितृगण अत्यंत प्रसन्न झाले. अचानक तेथे एक चमत्कार घडला. पितरांच्या कृपेने एक दिव्य प्रकाश प्रकट झाला, ज्याने 4ही बाजूचा आकाश आलोकित केला. त्या उज्ज्वल तेजाने संपूर्ण वातावरण उजळून निघाले. ऋषी रुचींनी विस्मय आणि भक्तिभावाने त्या प्रकाशाकडे पाहिले आणि त्वरित भूमीवर गुडघ्यांवर बसून हात जोडले. काही क्षणांतच तो प्रकाश मूर्त रूप धारण करू लागला. ऋषी रुचींच्या स्तुतीने प्रसन्न होऊन पितृग प्रत्यक्ष दर्शन देण्यासाठी अवतरित होत होते. लवकरच तेच 4ही दिव्य पितर पुन्हा रुचींसमोर प्रकट झाले. यावेळी त्यांच्या मुखमंडलावर प्रसन्नतेचे तेज झळकत होते. ऋषी रुचींनी श्रद्धापूर्वक त्यांच्या चरणी प्रणाम केला. त्यांनी आधीच श्राद्धात पुष्प, चंदन, धूप इत्यादी अर्पण केले होते आणि आता पितृगण त्या सुगंधित पुष्पांच्या मोहक सुवासाने वेढलेले दिसत होते. प्रसन्न पितरांनी हात वर करून आशीर्वाद देत म्हणाले, हे पुत्र रुची, तुझ्या भक्ती आणि स्तुतीने आम्ही अत्यंत संतुष्ट आहोत. तू खऱ्या हृदयाने आमचे आवाहन करून तर्पण दिलेस आणि गुणगान केलेस. म्हणून आम्ही प्रसन्न होऊन तुला वरदान द्यायचे इच्छितो. निर्भयपणे आपली इच्छा आमच्यासमोर प्रकट कर. जी अभिलाषा तुझ्या मनात आहे ती निःसंकोच आमच्याकडे माग. ऋषी रुचींनी विनम्रतेने मस्तक झुकवून म्हटले, हे पितृदेवांनो, आपला असीम अनुग्रह आहे की आपण माझ्यावर प्रसन्न आहात. परमपिता ब्रह्माजींनी देखील माझ्यावर कृपा करून सृष्टीच्या विस्तारासाठी मला प्रजाप्ती होण्याचे आशीर्वाद दिले आहेत. आता आपणच माझ्यावर दया करून अशी पत्नी द्या जी गुणवान, तेजस्वी आणि सदाचारी असेल. मी इच्छितो की तिच्यापासून मला उत्तम संतान प्राप्त होऊन आपला वंश पुढे वाढावा आणि आपल्या दिलेल्या ऋणातून मी मुक्त होऊ शकेन. पितरांनी आशीर्वाद मिश्रित वाणीने म्हटले,
तथास्तु हे वत्सा, आम्ही आत्ताच तुझी मनोकामना पूर्ण करतो. आमच्या आशीर्वादाने तुला याच क्षणी एक सुलक्षणा व मनोहर पत्नी प्राप्त होईल. तिच्यापासून तुला एक तेजस्वी आणि बुद्धिमान पुत्र प्राप्त होईल. हे रुची, जाणून घे, तुझा तो पुत्र अद्वितीय, बुद्धिमान आणि महान पराक्रमी असेल. तो रोच नावाने तिन्ही लोकांत प्रसिद्ध होईल. पुढे तुझ्या त्या पुत्राचेही अनेक बलवान आणि धर्मप्रायण पुत्र होतील, जे पृथ्वीवर राज्य करतील आणि प्रजेला कल्याण देतील. आमचा आशीर्वाद तुझ्या वंशावर सदैव राहील. पितरांचे वरदान मिळताच जवळ वाहणाऱ्या नदीचे पाणी तेजोमय प्रकाशाने उजळून निघाले. त्याच प्रकाशाच्या मध्यातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली, ज्यांचे रूप अद्भुत तेजस्वी होते. त्या स्वर्गलोकातील अप्सरा प्रमलोचा होत्या आणि त्यांच्या सोबत एक अत्यंत सुंदर कन्या उपस्थित होती. प्रमलोचाने महर्षी रुचींना सांगितले, हे तपस्वी श्रेष्ठ, मी अप्सरा प्रमलोचा आहे. समुद्रदेव वरुण यांचा पुत्र महर्षी पुष्कर यांच्यासोबतच्या संयोगाने मला ही अनुपम सुंदर कन्या प्राप्त झाली आहे. माझ्या या पुत्रीचे नाव मानिनी आहे आणि ती रूप व गुणांनी अद्वितीय आहे. आज मी माझ्या या प्रिय पुत्रीला तुमच्या पत्नीच्या रूपात समर्पित करते. कृपया आपण मानिनीला स्वीकारा. तिच्यापासून तुम्हाला एक अत्यंत तेजस्वी पुत्र प्राप्त होईल, जो मनु नावाने विख्यात होईल. अप्सरा प्रमलोचेचे वचन ऐकून ऋषी रुचींचे हृदय कृतज्ञतेने भरून आले. त्यांनी पितृगण व प्रमलोचा यांना प्रणाम करून मानिनीला सहर्ष पत्नी म्हणून स्वीकारले. पितरांच्या आशीर्वादाने तेथेच ऋषी रुची व मानिनीचा विधिपूर्वक विवाह संपन्न झाला. देवतांनी प्रसन्न होऊन पुष्पवृष्टी केली आणि वरवधूला आशीर्वाद दिला. प्रमलोचाने आपल्या पुत्रीला मिठी मारून विदा केले आणि पितृगणही वरवधूला आशीर्वाद देऊन आपल्या लोकांत परतले. काही काळानंतर मानिनीने एक परम तेजस्वी पुत्राला जन्म दिला, ज्याचे नाव मनुरोचे ठेवण्यात आले. त्या बालकाने युवक झाल्यावर आपल्या बुद्धिमत्ता व पराक्रमाने तिन्ही लोकांत आपल्या कुलाची कीर्ती पसरवली आणि आपल्या वंशाचे गौरव वाढवले. अशा प्रकारे राजा रुचींचा वंश पुढे वाढला आणि त्यांच्या पितरांचे पूर्णतः तृप्ती व समाधान झाले. मित्रांनो, या कथेतून स्पष्ट होते की पितरांची पूजा आणि श्राद्धकर्म हे जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. पितृपक्षादरम्यान आपल्याला आपल्या दिवंगत पूर्वजांना श्रद्धापूर्वक स्मरण करून तर्पण करायला हवे, ज्यामुळे पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि जीवनातील कष्ट दूर होतात. हीच ती पितृपक्षाची दिव्य कथा, जी भगवान श्रीकृष्णांनी पक्षीराज गरुडास सांगितली होती. या कथेमुळे सर्व पितृदोष शांत होतात आणि परिवारात सुखसमृद्धी येते. आशा आहे की ही कथा ऐकून तुम्हाला आनंद आणि प्रेरणा मिळाली असेल. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय पितृदेव, जय श्रीकृष्ण, पितृदेव संरक्षण अवश्य लिहा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा. आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार. जय श्रीकृष्ण.